एकदम हे दाखवतो झालं चल. 20 ते 25 मिनटं ऑनलाईन तिकिटाच्या भांगडीत पडून अखेरच आम्हाला तिकीट मिळाले. तर चला पुढे. तिकीट मिळाली ती पण याच्या अकाउंटमुळे. हा आहे सोन अगस्त. तर आता चला इथे मुमेंट कॅप्चर करूया. हां खालून जायचं तर चला बघूया. ते गारे तर चला बघूया. तर आम्ही आलेलो आहोत शनिवारवाड्यामध्ये. या ठिकाणी बसण्यासाठी जागा आहे. थोडं बसूया आणि इथला परिसर पाहूया आणि पुढे जाऊया. पाहत आहात नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. आज आपण आलो आहोत पुण्याचा ऐतिहासिक शनिवार वाडा पाहायला. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हॅलो मित्रांनो, आपण आलो आहे शनिवारवाड्यामध्ये. आणि शनिवारवाड्याचा इतिहास हा जो पहिले थोरले बाजीराव होते त्यांनी या बांधकाम केलेलं आहे शनिवारवाड्याचं. आणि त्यावेळेस हे बांधकाम करण्यासाठी 16,000 रुपये लागले होते. 16,000 रुपयामध्ये हा बांधकाम केला होता पूर्ण शनिवारवाडा. आणि यामध्ये त्यावेळेस एक म्हणजे 1001 लोक राहत होती. आणि त्याचा अंदाज घेतात हा पूर्ण शनिवारवाडा जो आपल्याला दिसत आहे. 1732 साली बाजीराव पेशवे प्रथम यांनी शनिवार वाड्याची उभारणी केली. केवळ 20 वर्षांत त्यांनी मुघलांच्या साम्राज्याला हादरवून टाकलं. बाजीराव मस्तानी चित्रपटामुळे आता सगळ्यांनाच थोडीफार माहिती आहे, पण प्रत्यक्षात इथे उभं राहून ते ऐतिहासिक क्षण डोळ्यांसमोर उभे राहतात. हा प्लेस जो हा लिहिलेला आहे की सदाशिवभाऊ यांचे निवासस्थान. हे जे सदाशिवभाऊ निवासस्थान आहे तर हे थोरले बाजीराव पेशवे यांचे पुतण्या होते. या वाड्याच्या आतील भागात पूर्वी सुंदर राजवाडा होता, पण 1828 साली लागलेल्या आगीत तो मोठ्या प्रमाणात नष्ट झाला. सध्या आपल्याला फक्त त्याचे अवशेष आणि काही भिंतीच पाहायला मिळतात. हा त्यांचा प्लेस होता, त्यामुळे इथं प्लेसला इथे नाव दिलेलं आहे ते ओळखण्यासाठी की त्यांची ही जागा आहे. त्या पद्धतीने या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ज्यांच्या नावाची पाठी त्या ठिकाणी हे स्पेस त्यांच्या नावाने डिक्लेअर केलेलं. या भागाला म्हणतात गारद कुंज. इथे सुरक्षारक्षक तैनात असायचे. मधोमध एक भव्य फवारा होता जो की फक्त सौंदर्य नाही तर शीतकरणासाठी वापरला जायचा. आता फक्त भिंती उरल्या आहेत. पूर्ण शनिवारवाड्याच्या परिसरात आणि त्यावेळेसची लोकांची गर्दी आणि मतलब की कित्येक लोक इथे राहत होते आणि कशा पद्धतीने राहत होती हे इमॅजिनच करू शकतो आपण त्यावेळेस. कारण की तो जो घडला तो इतिहास होता आणि आपण फक्त त्याच्यावर जे लिहिलेलं आहे त्यावरच आपण विश्वास ठेवू शकतो. आणि ते घडलेलं आहे त्यामुळे इतिहासात नोंद आहे त्याची. तर अशा पण ही बाग पहा, इतकी सुंदर सजवलेली आहे. इथे फिरताना जुने काळाचे दर्शन होते. तर तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी हे अशा प्रकारे जागा आहे. बहुतेक इथे स्नानगृह वगैरे असेल त्यावेळेसचं. ते मोठ्या पद्धतीने इथे बघा. इथे या ठिकाणी जर का आला तर तुम्ही त्यात या ठिकाणी तर काही दिसणार, पण अंदाज लावता आला तर इथे बहुतेक स्नानगृह वगैरे काहीतरी असेल त्यावेळेस. हे पहा अशा पद्धतीने. आणि इथे आहे हा जो तुम्हाला दिसत आहे हा आहे नारायण दरवाजा. हा आता सध्या बंद आहे. इथे जाण्याची परमिशन नाही. हे पहा इथेच गेलेत लोक. आणि इथून वरती आता आपण जाणार आहोत. तर प्रत्येक ठिकाणी हा दरवाजा म्हणजे लॉक ठेवलेला आहेत की काही ठिकाणी जाण्यास बंदी. तर जे काही आपल्याला दिसतंय दाखवता येईल तेवढं आपण दाखवूया. इथून काहीतरी होतं की हे त्यावेळेस म्हणजे या रस्त्यात जाण्यास मनाई आहे. हे जेल असू शकतं कदाचित. हे पहा तुम्ही काय दिसतं का मला. हा चक्कर अडकत. इथून काही नाही. हा रोड दिसतोय. बहुतेक हा जेल असू शकतो. हा अशा भिंतीच्या दरवाजामध्ये. आणि हे प्रत्येक ठिकाणी असे की म्हणजे की दिवे वगैरे काही लावू शकत असेल त्यावेळेस अंधाराच्या वेळेस असू शकत. आणि हा आहे नारायण दरवाजा. हा लॉक आहे. तर चला आपण इथला इतिहास पाहूया. हा आहे नारायण दरवाजा. तर याच वाड्यात घडली एक काळीज हलवून टाकणारी घटना. नारायणराव पेशव्यांची हत्या. काका मला वाचवा, हे त्यांचे शेवटचे शब्द अजूनही रात्री इथे ऐकू येतात असं लोक सांगतात. हा जो दरवाजा आहे की इथून आवाज येतो संध्याकाळच्या वेळेस, काका मला वाचवा.
जागा दिसत आहे प्रत्येक ठिकाणी स्पॉट्स आहेत. तर इथून जे जे काही शिपाई असतील सैन्य असतील ते पूर्ण या शनिवारवाड्याच्या परिसरातून निगा ठेवत असेल की इथून त्यांना निरीक्षण ठेवू शकतात की बाहेर काय चाललं आहे. तर हे अशा पद्धतीने निरीक्षणासाठी आणि वाड्याच्या सुरक्षेसाठी हे ठेवलेलं आहे. तर चला पुढे बघूया अजून काही. टॉप 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 हे पहा. आणि इथून तो दिसतोय जो आपण खाली होतो, तुम्हाला सांगितलं होतं की हा त्यावेळेसचा म्हणजे की स्नानगृह वगैरे असू शकतं त्यावेळेसचा हा वरतून दिसतो अशा प्रकारे. आणि या साईडला आहे हा रोड आताचा या पद्धतीने. पण दुपारच्या वेळेस तुम्ही येऊ शकता. इथे शांतता पण आहे, सावली पण आहे आणि उन्हाळ्यात तुम्ही टाईम पण स्पेंड करू शकता. आणि हे पहा खूप शांत लोक आले. हे पहा इथून एक जागा आहे आणि हे बहुतेक तुम्हाला तर हा खाली उतरण्याचा जागा आहे, पण आपण इथून क्रॉस देखील करू शकतो. आपण इथून कोणते पण दरवाजा आहे आहे. पण हा जो बाहेरच्या बाजून दिसतो शनिवारवाड्याचा आणि हा आहे बेट आणि हा आहे वरचा मजला शनिवारवाड्याचा. ते पाहायला बाबा हा आहे शनिवारवाड्याचा वरची बाजू. ती आहे शनिवारवाड्याची वरची बाजू. तर अशा प्रकारे आपण शनिवारवाडाचा पूर्ण तुम्हाला दाखवलेला आहे. तर अशा पद्धतीने हा होता पूर्ण शनिवारवाडा. तर आता आपण निघालो आहे घराच्या दिशेने. तर चला भेटूया आपल्याला पुढच्या तर हा होता आपला शनिवार. एक मिनिट. तर हा होता आपला. अजून देखील गर्दी चालू आहे तिकिटासाठी आणि इथे ऑनलाईन तिकिटाचे थोडेसे वांदे आहेत. तर थोडासा टाईम लागतो पण तुम्हाला तिकीट भेटेल नक्कीच. आणि हा व्हिडिओ इथेच समाप्त करूया. आणि आज आपण 2 ठिकाणं पाहिले. तर तुम्हाला कसे वाटले? एक तर ते पाताळेश्वर केव्स आपण पाहिला लेणी आणि हा जो आहे दुसरा जो आहे शनिवारवाडा. तर अशा पद्धतीचे तुम्हाला पुण्यातील काही अलौकिक प्लेसेस, हिस्टॉरिकल प्लेसेस नाहीतर कुठलेही प्लेसेस जे काही पाहायचे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की आपण कुठल्या प्रकारे व्हिडिओ बनवले पाहिजे. कमेंट करून सांगा आणि आम्ही त्या ठिकाणचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवू. आणि थँक्यू सो मच आत्तापर्यंत पाहत असाल व्हिडिओ तर. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच. बाय बाय.